पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। नगरपंचायतीची धडक मोहीम, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले, आता PWD कडे सर्वांचेच लक्ष। नागरिकांच्या सोयीसाठी नगरपंचायतीची कारवाई, आता मुख्य रस्त्याचं काम कधी सुरू होणार? सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य रस्त्याबाबत कधी निर्णय घेणार? नागरिक प्रतीक्षेत। शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। वाहतुकीस अडथळे, अपघाताचा धोका तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्यानं मुख्य रस्त्याचा विषय सध्या शहरातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरतोय। काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुख्य रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। संबंधितांना 21 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती। दरम्यान काही व्यापाऱ्यांनी या नोटिसांविरोधात माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयानं संबंधित अतिक्रमण नोटिसांबाबत तुर्तास स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती। अशा परिस्थितीत गुरुवार 21 मे रोजी मात्र शिंदखेडा नगरपंचायत प्रशासनानं शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेते, हातगाडी धारक, काही दुकानदार तसेच इतर विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले। या कारवाई दरम्यान नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। तसेच शिंदखेडा पोलीस प्रशासन यांच्या बंदोबस्तात ही मोहीम शांततेत पार पडली। शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानं घेतलेल्या ठोस भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत व कौतुक होताना दिसून आले। विशेषतः नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रशासनाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे। मात्र दुसरीकडे आता सर्वांचं लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लागलंय। नगरपंचायतीनं अतिक्रमण हटवण्याची कारवाई केल्यानंतर मुख्य रस्त्याचं प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, रस्त्याची दुरावस्था कधी दूर होणार आणि शहरवासियांना खड्डेमुक्त रस्ता कधी मिळणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे। शहरातील मुख्य रस्ता हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून व्यापारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाचा विषय बनलाय। त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागानेही तातडीनं ठोस निर्णय घेऊन मुख्य रस्त्याचं काम मार्गी लावावे अशी मागणी जोर धरते आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। नमस्कार, मी श्रीकांत फागणेकर, मुख्य अधिकारी नगरपंचायत शिंदखेडा। आज शहरातील स्टेशन रोड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते भगवा चौक परिसरातील जे पथविक्रेते रस्त्यावर बसतात आणि अतिक्रमण करतात त्यांना हटवण्याची मोहीम नगरपंचायतीमार्फत राबवण्यात आली। नगरपंचायतीमार्फत शिवाजी चौफुली येथे बाजारोटे बांधण्यात आलेले आहे व त्याचा लिलाव देखील करण्यात आलेला आहे। याआधी नगरपंचायतीद्वारे सदर लिलावामध्ये बाजारोटे घेणाऱ्यांना वेळोवेळी आवाहन करून सदर ओट्यांवर बसून व्यवसाय करण्याबाबत सूचना करण्यात आलेली होती, परंतु त्यांनी आजतागायत व्यवसाय केलेला नव्हता। कालपासून त्यांनी बाजारोट्यावर बसून व्यवसाय सुरू केल्याने उर्वरित पथविक्रेत्यांना शहरातील चौगाव रोड जनता हायस्कूल जवळील मार्गावर बसण्याची सूचना करण्यात आलेली होती आणि ज्या पथविक्रेत्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्यावर आज दंडात्मक कारवाई करून माल जप्त करणे, त्यांची हातगाडी जप्त करणे इत्यादी स्वरूपाची कारवाई करण्यात आली। तरी मी मुख्याधिकारी म्हणून याद्वारे आवाहन करतो की शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी नगरपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बाजार ओटे येथे बसून व्यवसाय करावा व उर्वरित व्यावसायिकांनी, पथविक्रेत्यांनी चौगाव रोड येथे जनता हायस्कूल जवळ बसून आपला व्यवसाय करावा। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।